भारताचा पूर्वेकडचा शेजारी बांगलादेश अस्वस्थ आहे। अस्थिरता असलेल्या बांगलादेशात आंदोलनाबरोबरच अल्पसंख्याकांवरचे अत्याचार वाढले। त्याचे पडसाद आता भारतातही दिसू लागलेत। दुसरीकडे बांगलादेशने भारतातील व्हिसा प्रक्रियाही थांबवली। बांगलादेश भारतामध्ये संबंध का ताणले गेलेत बघूयात हा रिपोर्ट। हा असंतोष, हा आक्रोश आहे बांगलादेशातल्या अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात। बांगलादेशात दीपूचंद्र दास नावाच्या हिंदू तरुणाला मारहाण करून जीव घेतल्यानंतर त्याला झाडाला टांगून जाळण्यात आलं। या घटनेचे पडसाद जगभरात उमटतात। भारतात या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। बांगलादेशच्या दिल्लीतल्या उच्चायुक्तालयासमोर आंदोलक आक्रमक झाले। बांग्लादेश के गद्दारों को देश से बाहर निकाले सरकार, और जो हमारे हिंदू भाइयों को मारे हैं ना, उनको गोली मारनी चाहिए सरकार को। अब हिंदू समाज ये बर्दाश्त नहीं करेगा, चाहे कोई भी सरकार हो। अगर हिंदुत्ववादी सरकार में बजरंग दल के कार्यकर्ताओं के ऊपर अत्याचार हो रहा है, वो हिंदू समाज बर्दाश्त नहीं करेगा। तिकडे बांगलादेशमध्येही असंतोष वाढतोय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकणाऱ्या आंदोलनातील प्रमुख नेता असलेल्या उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये आगडोंब उसळला। हादीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून इन्कलाब मंच या संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। बांगलादेशात निवडणुका वेळेत आणि शांततेत व्हाव्यात आणि हादीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी इन्कलाब मंचची मागणी आहे, ज्यावरून आंदोलक बांगलादेशच्या हंगामी सरकारवर नाराज आहे। एकीकडे बांगलादेशमधला असंतोष आणि तिथे हिंदू तरुणाच्या हत्येनंतर भारतात निर्माण झालेला आक्रोश, यामुळे दोन्ही देशात तणाव वाढू लागलाय। बांगलादेशनं दिल्ली आणि त्रिपुरामधली त्यांची व्हिसा सेवा थांबवली। हा तात्पुरता निर्णय असला तरी 1.5 वर्षांपूर्वीपर्यंत मित्र असलेल्या देशांत सध्या वेतुष्ट निर्माण झाल्याचं चित्र आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध एक प्रकारे चिंता व्यक्त केलेली आहे। मुळातच मागच्या काही दशकांमध्ये पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे तिथल्या अल्पसंख्याकांवर म्हणजेच तिथले शीख समुदाय त्याचबरोबर हिंदूंवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होताना आपल्याला दिसत होता, मुळातच आज घडीला पाकिस्तानमध्ये केवळ 2% एवढीच हिंदूंची संख्या त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ते सुद्धा तिथे दहशतीच्या वातावरणाखाली राहत आहेत। पाकिस्तानचाच कित्ता आता बांगलादेश त्या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच एकेकाळी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळेस साधारणतः 30% लोकसंख्या ही हिंदूंची होती, ती आज घडीला कमी होऊन बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 8% एवढीच राहिलेली आहे। शेख हसीना सत्तेत असेपर्यंत भारत आणि बांगलादेशमध्ये मैत्रीचे संबंध होते। ऑगस्ट 2024 मध्ये हसीना यांच्या सरकार विरोधात हिंसक आंदोलन झालं आणि त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला। त्यानंतर स्थापन झालेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले, सीमा सुरक्षा आणि द्विपक्षीय करारावरून काहीसा अविश्वास वाढलाय। त्यातच युनूस सरकारनं पाकिस्तानशी सलगी सुरू केली। त्यातून दोन्ही देशांमधले संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत। आता फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात निवडणूक होऊ घातली आहे। ही निवडणूक लढवण्यास शेख हसीना यांच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाला बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे खलिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला यावेळी सत्तेत येण्याची संधी आहे। आजारी असलेल्या खलिदा जिया हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आता तब्बल 17 वर्षांनी त्यांचा पुत्र तारिक रहमान लंडनहून बांगलादेशमध्ये परतणार आहे। 60 वर्षीय तारिक रहमान खलिदा जिया यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत। तारिक रहमान यांना 2007 मध्ये हसीना सरकारनं अटक केली। 1.5 वर्षांनी जामीन मिळाल्यानंतर उपचारासाठी तारिक लंडनला गेले। 2016 मध्ये खलिदा जिया यांना शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर लंडनमध्ये असताना सुद्धा तारिक यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नेमलं। त्यांचं मतदार कार्ड आणि सुरक्षा याबाबत सरकारनं चोख व्यवस्था केली। आता तारिक रहमान निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीचं नेतृत्व करणार। भारत आणि पाकिस्तानपासून अंतर ठेवून बांगलादेश फर्स्ट अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। एकीकडे बांगलादेशमध्ये राजकीय स्थित्यंतर सुरू आहे। विद्यार्थी आंदोलनाची धग आणि धार्मिक तेढही आहे। आणखी 2 वर्षांनी नवं सरकार येईल तेव्हा ही परिस्थिती बदलेल असा अंदाज बांधणं सध्या तरी कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।